मुंबईत फक्त ठाकरेंची सेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ताकद, बाकी कोणत्याही पक्षाची ताकद नाही. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. पालिका निवडणुकीसंदर्भात मुंबईत काही विशेष घडामोडी घडतायत. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. राज ठाकरेंकडून पदाधिकाऱ्यांना प्रत्येक मतदार यादी तपासण्याचे आदेश. मतदार याद्यांमध्ये घोळ, मतदार याद्यांची पुनर्तपासणी झाली पाहिजे, राज ठाकरेंची भूमिका. नालासोपारा मतदारसंघातील मतदार यादीत सुषमा गुप्ता या एकाच महिलेचं 6 वेळा नाव. ठाकरेंच्या सेनेचा आरोप, तर पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडून या चौकशीचे आदेश. पैठणमध्ये सुद्धा 25,000 मतदारांची नावं 2 ठिकाणी. मतदार याद्यांमधील घोळ समोर. सुनावणी घेऊन मतदारांचे एका ठिकाणचे नाव वगळण्यात येणार. स्वातंत्र्यदिनी स्वातंत्र्य हिरावून घेणं हे कसलं स्वातंत्र्य? कुणी काय खावं ही गोष्ट सरकारनं सांगू नये. मी मांस विक्री चालू ठेवण्यास सांगितलंय, राज ठाकरेंकडून स्पष्ट. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 556 नागरिकांना नव्या घरांच्या चाव्यांचं वाटप. मुंबईमध्ये घरांची किंमत सोन्यासारखी. घरं विकू नका, पुढच्या पिढीला घर द्यायचं आहे हे लक्षात ठेवा. मुख्यमंत्री फडणवीसांचं भावनिक आवाहन. उद्यापासून कोस्टल रोड 24 तास सुरू राहणार. मुख्यमंत्र्यांची घोषणा. तरुणांना गाडी चालवताना काळजी घेण्याचंही आवाहन.